if the ionization energy, means energy required to remove one electron to infinity, okay, is ionization energy, is 13.6 ev dile. Getting anyone? It is given how much? 13.6. Then the energy required to excite it from ground state to next higher state is nearly ground state to next higher state. तर आयोनायझेशन एनर्जी म्हणजे फर्स्ट ऑर्बिट पासून त्याला एस्केप करायला म्हणजे इवन माहिती आहे आपल्याला. इवन किती आहे? 13.6 EV एवढी आहे. आता आपल्याला सॉल्व काय करायचंय? एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम ग्राउंड स्टेट टू नेक्स्ट हायर स्टेट. एनर्जी रिक्वायर्ड. आता नेक्स्ट हायर स्टेटची एनर्जी विचारलेली नाही. एनर्जी रिलेशन काय? एनर्जी इन एनी ईएनचा फॉर्म्युला काय असतोय? ईएनचा E1 अपॉन एन स्क्वेअर. बरोबर. इज इट राईट? आता एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह टू नेक्स्ट हायर स्टेट, ओके, याला मी डेल्टा ई म्हणतो. ओके, डेल्टा ई किती असणार? हायर स्टेटची एनर्जी हाय E2 मायनस ग्राउंड स्टेटची एनर्जी किती? E1. बरोबर. आता E2 किती आहे? E1 बाय एन स्क्वेअर. आयनायझेशन म्हणजे E1 दिलंय मायनस E1. क्लिअर? एनर्जी. आता लक्ष द्या, हा फॉर्म्युला एनर्जीचा आहे, बाइंडिंग एनर्जीचा आहे. ओके, मग नेक्स्ट हायर स्टेट असं म्हटलंय. नेक्स्ट हायर स्टेट म्हणजे कुठलं? E2. E2 ला एन 2 येते. तर मी इथं E1 कॉमन घेणार किंवा एनर्जी वाईज म्हटलं तर एनर्जी असते निगेटिव्ह. एनर्जी निगेटिव्ह मायनस E1 बाय एन स्क्वेअर आणि हे मायनस ऑफ मायनस E1. लक्षात घ्या, ही एनर्जी पॉझिटिव्ह आहे आयनायझेशन, बट एनर्जी काय असते? निगेटिव्ह. मग ती मी आयनायझेशन पण लिहिलंय. सो एनर्जी म्हणजे इट इज अ मायनस E1 झाली. मग मायनस E1 घ्याविषयी E1 कॉमन घेतलं मी, काय राहिलं? हे मायनस मायनस प्लस मायनस एन स्क्वेअर. इज इट राईट? आता E1 किती आहे? 13.6. 1 मायनस एन स्क्वेअर एन हायर स्टेट, 1 हायर स्टेट म्हणजे एन इज 2. 2 चा स्क्वेअर 4. सॉल्व ते बघा. इट इज अ 13.6 4 minus 1 3/4. करा सॉल्व. 3/4 किती आन्सर येते बघा? 13.6 10.2 10.2 एवढी एनर्जी लागणार. इज इट क्लिअर? 10.2 EV. Nothing but which option? This is option A. This is option A. पहिल्याची असते 3.4. ओके, इज इट क्लिअर? आता जरासं ऐका.
हे जर तुम्हाला माहित असेल, कुठलं ओके ओके हे ह्याच्यावरूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. ग्राउंड स्टेटची एनर्जी किती आहे? 13.6. आयनोशन पॉझिशन असते. आणि फर्स्ट एक्साइटेड स्टेटची किती आहे? -3.4. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन काय करायचं आहे? -3.4 -3.4 ऑफ -13.6. मायनस मायनस काय होणार? प्लस. म्हणजे कॅल्क्युलेशन काय होणार? 13.6 -3.4 किती येणार? 10 पॉईंट. अंडरस्टूड? एवढी एनर्जी जास्त लागणार. एनर्जी निगेटिव्ह असते, बरोबर आहे. आयनोएशन एनर्जी पॉझिटिव्ह असते. आपल्याला काय मूव्ह करायचं आहे? मूव्ह फ्रॉम ग्राउंड टू एक्साइटेड. तर ह्या एक्साइटेड मायनस ग्राउंड, त्यामुळं हा डिफरन्स काय येतोय? पॉझिटिव्ह. इज इट क्लिअर? हे नंबर तुम्ही लक्षात ठेवाल तर बरं होईल. नाहीतर काय कसं फाइंड करायचं? 13.6 डिवाइड बाय 4 किती येते बघा? 13.6 डिवाइड बाय 4, 13.6 डिवाइड बाय 9, 1.5. 13.6 डिवाइड बाय 4 म्हणजे हे जी एनर्जी 13.6 नच फाइंड केले, डिवाइड बाय 4 केलं, एन स्क्वेअर ना, डिवाइड बाय 4 केलं तर काय येणार? डिवाइड बाय 9 केलं तर 1.5. मी आठवलं नाही तर, ओके, इफ तुम्हाला जर एक्झाम मध्ये नाही आठवलं तर 13.6 लक्षात राहत. डायरेक्ट हिंट काय? दोघांचा डिफरन्स. हे आन्सर. अंडरस्टूड? एवढं करायची काय गरज नाही. आमचा क्लास म्हणून आपण शिकवतो.